आणि काही चॅलेंजेस येतात स्टार्टिंगला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी? येतात ना, प्रत्येक लोक म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सगळे सारखेच मिळत नाहीत. हां. वेगवेगळे बोलणारे असतात. हं. काही चुकीच्या अपेक्षाने पण बोलतात आणि काही अ, चांगल्या ह्याने पण बोलतात. अच्छा. हं. पण त्यांच्या बिहेवियरवरून समजून येतं, हां. की आणि काय. इंडस्ट्रीमध्ये असं ना डायरेक्टली बोलतात. असं-असं प्रोजेक्ट आहे, कॉम्प्रोमाईज करावा लागेल, अच्छा, असं डायरेक्ट. बोलतात. मग काय करता ते ओरडल्यानंतर? कसं समजावता स्वतःला? आता काम करायचं आहे, वेगवेगळे लोकं मिळणार, ओरडत राहणार. कोणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डायरेक्टर मिळतात. कोणी हं, खूप चांगले असतात, समजावून सांगतात. हं, त्यामुळे अजून छान वाटतं करायला. आणि कोणी-कोणी असे असतात, की असं वाटतं, अरे बापरे! हे खडूस. हो, खूप इन्सल्ट करून बोलतात. हां, हां. की तुला अक्कल नाही का एवढे शिव्या दिवस पण तू. देतात. हां. अशी दीपिका झाली, त्याच्यानंतर अनुष्का शर्मा वगैरे. मग त्यांनी तर सगळे हे किसिंग सीन वगैरे, बीट सीन करून ते बनले मोठे ॲक्टर. हां. तर मग असं वाटत नाही, की रिअलमध्ये तर ते नसतात ना, तर मग नाही. करायला पाहिजेत ते सीन असं वाटत नाही? नाही, मीच स्वतःच कम्फर्टेबल नाहीये त्या गोष्टींसाठी. मला नाहीच होणार म्हणून मी करतच नाही. जी गोष्ट मी नाहीच करू शकत, मी तिकडे लक्षच देत नाही ॲक्चुअली. राकास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी गेस्ट आली आहे, तिने मराठी इंडस्ट्री ॲज वेल ॲज हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे आणि त्यांची तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पण आता त्यांनी एक मूव्ही केली आहे. हो. मूव्ही केली आहे आणि त्यांची Amazonवर व्हर्टिकल सीरीज पण येते आहे थोड्याच दिवसात. तर मी जास्त वेळ न घेता मी वेलकम करतो मयेक शेख यांचा. तर मयेक, तुम्हाला मी डायरेक्ट प्रश्न विचारतो, की ह्या इंडस्ट्रीमध्ये किती दिवस झाले तुम्हाला? 4 वर्ष? 4 वर्षे झाले हां. आणि 4 वर्षात तुम्ही खूप सारं काम केलं. हो. बरोबर पुढचे ना? 2 वर्ष तर अ, लॉकडाऊनमुळे असेच गेले. हां. 21 आणि 22. हो. मग ही आवड कशी काय निर्माण झाली, की मग ॲक्ट्रेस बनायचं आहे, मूव्हीमध्ये जायचं आहे? आवड ॲक्चुअली आधी सिंगिंगची आवड होती मला. हां. ट्राय केलं 1-2 वेळा इंडियन आयडलमध्ये, बट तिथे नाही झालं. सो असंच म्हटलं इंडस्ट्रीमध्ये ट्राय करावं ॲक्टिंगमध्ये. हं, हं. मग चान्स मिळाला तर मग सतत त्यातच करते. अच्छा. हं. म्हणजे तुम्हाला सिंगिंगमध्ये आवड होती आधी, हो. ॲक्टिंगमध्ये नाही. नाही. मग ॲक्टिंगमध्ये कसं काय आलात तुम्ही? आता एक माझी तेलुगू फिल्म रिलीज झाली ऑलरेडी. हां. त्यामध्ये एक चान्स मिळाला मला. मी ऑडिशन द्यायला गेली होती. सो मग आता मग मला त्यातच इच्छा झाली. मग करते आता त्यात. अच्छा, म्हणजे ते ॲक्टिंगचं ऑडिशन द्यायला गेले होते, हो. तेलुगू मूव्हीचा. हो. मग तुम्हाला तेलुगू पण येते बोलता? नाही. हां, मग? मी अशीच हिंदीमध्ये दिली होती, बट त्यांनी तिथे डबिंग वगैरे होतं ना. अच्छा, अच्छा. हां. अच्छा, म्हणजे तुमचा ॲक्ट त्यांना आवडला. मेन त्यांना पाहिजे होतं, की ते ॲक्ट करायला पाहिजे, तर हां. कॅरेक्टर बसायला पाहिजे हां. होतं. बरोबर. हं. आणि ती रिलीज पण झाली. हो, झाली. आणि आता तुम्ही Amazonवर ती व्हर्टिकल सीरीज पण म्हणजे करतात. व्हर्टिकल सीरीज मी 2-3 केलेत ते कुकू एफएमवर. हं, हं, हं. Amazonवर आता वीर नावाची अ, सीरीज येतीये. पडणार आहे. हं. हं. अच्छा. आणि तुम्ही अल्बम सॉन्ग पण केले आहेत. हां. ते प्रथमेश परब चिन्मय यांच्यासोबत. उद्गीरकर हां. सोबत. हां. तर हे किती दिवसाआधी केले आहेत हे? ते मला वाटतं लॉकडाऊन नंतरच केलेत. पण आत्ता 3 म्युझिक व्हिडिओ रिलीज झालेत माझे. हिंदी हं. आणि मराठी टी सीरीजवर. अच्छा. पण तुमची आवड होती मेन सिंगिंगमध्ये. हां. सिंगिंगमधनं तुम्ही ॲक्टिंगमध्ये आलात. हो. बरोबर. तर मग हा डिसिजन तुम्हाला म्हणजे ओके वाटते, की आताही वाटते, की मला सिंगिंगमध्येच करियर करायला पाहिजे होतं असं? हां, कधी-कधी असं वाटतं, पण ठीक आहे. कधी-कधी हव्या त्या गोष्टी नाही मिळत ना. अच्छा. हव्या त्या गोष्टी म्हणजे म्हणजे माणसं पण? माणसं नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वप्न पूर्ण होत नाही ना. हां. असं प्रयत्न केला की होतं, पण प्रयत्न केला पण झालंच नाही. अच्छा. हां. म्हणजे सिंगिंगमध्ये तुम्ही प्रोफेशनल क्लासेस वगैरे केलेत. नाही, नाही. मी क्लासेस नाही केले, पण आवड होती. हो. हिंदी, आमच्या मराठी इथे दोन्ही. फंक्शन्स असायचे ना, तर मी सिंगिंग करायची. सो अच्छा. मला खूप जण बोलले, "ट्राय कर." मग मी केलं. बट हं. नाही झालं काही. अच्छा, ॲक्टिंगमध्ये झालं. हो. सिंगिंगमध्ये नाही झालं, पण ॲक्टिंगमध्ये झालं. लोकांचं उलटं होतंय. ॲक्टिंगमध्ये काही नाही होत, तर मग ते काय नाही, की सिंगिंग हे हो. ते वगैरेमध्ये जातात. बरोबर. आता तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करता. हां. बरोबर. मग ॲक्टिंगच्या ह्याच्यातनं मग हे याला टाईम वगैरे भेटतो कंटेंट क्रिएशनला? हां. कधीतरी म्हणजे
प्रत्येक दिवशी शूट नसतं ना. हां. सो वेळ असेल तर मग कधीतरी करते शूट. अच्छा, कंटेंट क्रिएशन. हं. मस्त स्टोरी टेलिंग करता आणि व्हिडिओ टाकता ना तुम्ही? हो. हां, नाही बरं आहे ते पण एक म्हणजे काय म्हणतात त्याला, एकच गोष्ट करण्यापेक्षा काहीतरी वेगवेगळं केलं तर तेवढं चांगलं. हां. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे ना. म्हणजे काहीतरी शिकायला मिळतं वेगवेगळं. हां. आणि तुम्ही ॲक्टिंगचे मग प्रोफेशनल क्लासेस केले? नाही, मी थिएटर केलंय म्हणजे जास्त तर नाही, पण असे आमचे फ्रेंड्स होते. आम्ही असं ड्रामा वगैरे करायचो पुण्यात. अच्छा, पुण्यात. हडपसरमध्ये, हं. मगरपट्टा साईडमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रॉपर मुंबईचे, हो, ठाण्याचे, हो. ऐरोली बरोबर? हं. आणि मग तिथनं तुम्ही पुण्याला गेले तिकडनं का नाही, नाही माझे शिकलेत मोठे पण? काका राहतात पुण्यात. अच्छा. हं. तर त्यांच्याकडे तुम्ही होतात हो. ॲक्टिंगचं. किती वर्ष तरी तिकडे? एक दीड वर्ष. अच्छा. हां. 1.5 वर्षाचा पूर्ण कोर्स केलेला म्हणजे थिएटर कोर्स ॲक्टिंग. नाही, हां. पण आम्ही असंच करत राहायचो काही ना काही. अच्छा, हां. थिएटर ॲक्टिंग. हां. मग तुम्ही हे शोज पण केले आहेत का थिएटर ॲक्टिंगचे? नाही. 2 केलेत, हिंदीमध्ये केले. अच्छा. हां. त्याला किती दिवस झाले? त्याला वर्ष नसेल झालं अजून. इथे हं. मुंबईतच केलं. आणि ही जी इंडस्ट्री दिसते बाहेर, की फिल्म इंडस्ट्री अशी आहे एकदम फॅसिनेटिंग, पण रिअलमध्ये कशी आहे ती इंडस्ट्री? चांगली पण आहे म्हणजे वेगवेगळे लोकं मिळत राहतात. प्रत्येक लोकांकडून वेगवेगळा अनुभव येतो. कोणी चांगलं, कोणी वाईट. अच्छा. कोणी म्हणजे असं डिसअपॉइंट करतं, की नाही काही नाही होणार सोडून दे. हं, कोणी मोटिव्हेट करतं. होईल हं. काहीतरी प्रयत्न करत राहा. अच्छा. हं. पण डिसअपॉइंट करणारे जास्त भेटतात. खूप मग तुम्ही 80% अच्छा 80% मग कसं काय तुम्ही स्वतःला मोटिव्हेट ठेवता तिथनं? असंच. म्हणजे काही करण्यासाठी स्वतःवरच विश्वास पाहिजे पहिली गोष्ट. हं. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल तर काही करू शकतो ना आपण. हं, हं, हं. म्हणजे सगळीकडे असेच आहे ना, म्हणजे कोणाला चांगलं पाहत नाहीच. ॲक्चुअली जवळच्या लोकांना नाही पाहत खरं तर. अच्छा. अच्छा, हां. तुम्ही म्हणजे एका फॅमिलीमधनं येतात, तेव्हा मग स्टार्टिंगला तुम्ही काय चॅलेंजेस फेस केले? की इथं जायचं नाही, मूव्ही इंडस्ट्री आणि असं तसं? माझी फॅमिली खूप सपोर्ट करते मला ह्या बाबतीत. अच्छा. हां, आता पण? आता पण. अच्छा, आता तर करणारच आहे ना, आता काम भेटतंय. पण स्टार्टिंगला तरी दूरचे रिलेटिव्ह वगैरे? रिलेटिव्ह त्यांना फर्स्टपासूनच प्रॉब्लेम असतो एंडिंगपर्यंत ते कधी अच्छा. सपोर्ट करतील. हां. माझ्या फॅमिलीचा काही इश्यू नाही. अच्छा. हं. पण बोलले असतील ना, की इंडस्ट्री हां, तेवढी ही नाही. असे सीन नाही करायचे म्हणजे असे हं, बोल्ड वगैरे. हं. बस एवढंच. मग तुम्ही मग तसे सीन करत नाही. नाही. नॉर्मल वर्क हो, भेटलं तेव्हा. हो. मग कमी कामं भेटत असतील. कमी मला बोलतात, "मग तू अशी लोकं बोलतात डायरेक्टर वगैरे, कास्टिंग डायरेक्टर बोलतात, जर असे सीन नाही केलेस तर कशी पुढे जाशील? हं, मग तुला कोणीच काम नाही देणार." मी बोलले, "जसं भेटेल तेवढं बस झालं मला. हं. मला पुन्हा ऐश्वर्या नाही बनायचंय." अच्छा. मग तुम्ही असं बोलता डायरेक्ट. हां, आता नाही पॉसिबल ना, मी कम्फर्टेबल नाहीये तसले सीन स्वतःच करत नाही. अच्छा. हं. मग तुम्ही आधी बघता, की काय-काय आहे त्या सीनमध्ये हां, तेच मी आधी करायचं. विचारते म्युझिक व्हिडिओ असेल तरी काय सीन आहे किंवा हं, कसं गाणं आहे ते आधी ऐकते मी. मग हं. करते. अच्छा. हं. जर कोणी नवीन ह्या क्षेत्रात म्हणजे जे तिला वाटतं, की या क्षेत्रात जावं, अशी कोणी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, कोणी पण असू द्या. तर मग त्यांनी कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे 2-3 आणि कुठल्या गोष्टीकडे नाही लक्ष द्यायला पाहिजे? जसं की म्हणजे स्वतःवर काम करायला पाहिजे एक हां. गोष्ट, अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या मेन-मेन? स्वतःवरच काम करायला पाहिजे. हां. कोणी काहीही म्हटलं तरी पण स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे. प्रयत्न करत राहिले पाहिजे. कोणी असं म्हणालं, की काही नाही करू शकत तू, त्यांचं ऐकून सोडून द्यायला पाहिजे आणि पुढे चालत राहायला पाहिजे. हां. प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळतं, मला असं वाटतं. अच्छा, जसं तुम्हाला मिळालंय. हां. आणि काय चॅलेंजेस येतात स्टार्टिंगला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी किंवा आल्यानंतर? येतात ना, प्रत्येक लोकं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सगळे सारखेच मिळत नाहीत. हां. वेगवेगळे बोलणारे असतात. हं. काही चुकीच्या अपेक्षाने पण बोलतात आणि काही अ, चांगल्या ह्याने पण बोलतात. अच्छा. हं. पण त्यांच्या बिहेवियरवरून समजून येतं, हां. की आणि काय. इंडस्ट्रीमध्ये असं ना डायरेक्टली बोलतात. हो डायरेक्ट का? हां. काय बोलतात पण म्हणजे असं? काही पण असं कामाबद्दल वगैरे बोलतात म्हणजे बोलत राहतातच वेगवेगळे लोकं वेगवेगळं बोलणं असतं प्रत्येकाचं.
म्हणजे काय वेगवेगळं म्हणजे काय तरी? काय डायरेक्ट बोलतात म्हणजे काय बोलतात तरी? म्हणजे आता कसं बोलू? नाही बोला ना, सांगा ना काय म्हणतात एक्झॅक्ट ते वर्ड त्यांच्या तो? म्हणजे अं, असं-असं प्रोजेक्ट आहे, कॉम्प्रोमाईज करावं लागेल. अच्छा, असं हां, डायरेक्ट? बोलतात. अच्छा, हां. आमच्याकडे पण भरपूर जण येऊन गेले सेम त्यांना पण की कॉम्प्रोमाईज करावं लागेल. हां, असं बोलतात डायरेक्टली. मग तेव्हा वाईट नाही वाटत का, की एवढं आम्ही आर्ट शिकलाय, स्किल शिकली आहे? वाईट तर खूप वाटतं, पण काही मुली अशाही आहेत, की करत पण असतील, त्यांच्यामुळे प्रत्येक मुलीला त्याच नजरेनं पाहिलं जातं मग. मग ते हं. सगळ्यांनाच विचारत राहतात. अच्छा. आणि मग खूप म्हाताऱ्या-म्हाताऱ्या असतात. मग त्यांना काय एवढं पडलंय? हां. काय माहीत आता. झाले तुमचे किती एक्सपिरियन्सेस झालेत तरी असे केस? झाले 2-3, 2-4. अच्छा. मग हं. तेव्हा डिप्रेस फील झालं असेल ना असं काही? नाही डिप्रेस तर नाही असं, पण वाईट वाटतं. हं. म्हणजे काही ना काही सिलेक्शन झाल्यावर पण मला काढून टाकले प्रोजेक्टमधून असं पण झालं माझ्यासोबत. बापरे! हां, मला तेव्हा खूप वाईट वाटलं. 2-3 वेळा झालं असं. अच्छा. म्हणजे हां. आधी सिलेक्ट केलं. हां. मग नंतर सांगितलं की नाही निवडून. मग तेव्हा वाईट वाटतं. 2-3 दिवस कंटिन्यू वाईट वाटत राहतं मला नंतर विसरून जाते. अच्छा, दुसरा प्रोजेक्ट. हं. अच्छा. आणि मग ॲक्टिंगची आता कसं आहे जसं सिंगिंग तुम्ही बोललात, हं. सिंगिंग मला कसं डेली प्रॅक्टिस करत असतो. हो. बरोबर ना? व्होकल त्याला मजबूत ठेवावं लागतं ना. हो. मग ॲक्टिंगवाले लोकं काय करतात रोज? ऑडिशन बनवत राहतात किंवा आरशासमोर स्वतःच ॲक्ट करत राहतात किंवा हां. थिएटर्स वगैरे करत राहतात. अच्छा. हं. तर त्याच्याने ते त्यांची एक्सरसाइज होत असते. हो. आणि तुम्ही प्रथमेश परबसोबत काम केलेलं, हो. बरोबर ना? मग तो एक्सपिरियन्स कसा होता? छान होता. अच्छा. किती दिवसाचा शूट होता तो? ते 2 दिवसांचा होता. अच्छा. हं. अल्बम सॉन्गसाठी ना? हां. अच्छा. आणि प्रत्येक प्रोजेक्टमधनं काही ना काही शिकायला भेटतंय. हो. तर कोणत्या 2-3 गोष्टी आहेत, की ज्याच्यापासून तुम्हाला खूप जास्त शिकायला भेटलं आणि पुढे पण त्या तुमच्या कामात येणार? जसं की हां, जसं की मी सांगतो, जसं आता कुठल्या प्रोजेक्टमध्ये डायरेक्टर सतत सांगतोय, की तुम्हाला हे नाही करायचं आहे, परफेक्ट टच मला शॉट बसायला पाहिजे हा हां. पर्टिक्युलर. तर प्रत्येकीतनं कसं आपल्याला काही ना काही आपण शिकत जातो, की नाही ह्या अँगलने बरोबर शॉट बसतो किंवा कोणाशी बोलताना कसं बोलायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, तर त्या छोट्या-छोट्या गोष्टी काही शिकलात का तुम्ही असं मी म्हणतो? हां, म्हणजे सीरियलचं शूट वेगळं असतं. हां, तेच ते फिल्मचं वेगळं एक्झॅक्टली. असतं. हां, काय फरक असतो दोघात? सीरियलमध्ये एकदम स्मूथली आणि थांबत-थांबत बोलू शकतो एकदम शांतपणे. हं, फिल्मचं एकदम फास्टमध्ये बोललं तरी चालतं. अच्छा. हां, डायलॉग्स. म्हणजे कुठला पण सिनेरिओ असला तरी? हां. सीरियलचं वेगळं असतं ॲक्चुअली मी सीरियल पण केली आहे साधी माणसं म्हणून. हं, हं. माहिती आहे. हां. हां. तर तिथे असं आहे की माझं असं झालं की एकदम फास्टमध्ये बोलून गेले आणि नंतर तो सीन झाल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित अजून बेटर झालं असतं. अच्छा, हां. ते हे मग लर्निंग आहे नंतर ना मेन. सीरियलचं कसं एकदा झालं की जो एपिसोड होतो, हं, ते लगेच टेलिकास्ट होतात. हं, फिल्मचं असं नाहीये. हं, ती एकदम सगळं प्रॉपर झाल्यावर रिलीज होते ना. हं. तेव्हा आपण 1-1.5 वर्षानंतर. हां, तिथे रिटेक घेऊ शकतो किंवा इथे तसं नाहीये. लगेच रिटेक घेता पण येत नाही आणि ते लगेच टेलिकास्ट होतं. हां. मग सीरियल बेस्ट मला असं वाटतं शिकायला मिळतं तिथे खूप काही. अच्छा. हां. पण पैसा तिकडे जास्त आहे ना, असं काही नाही? सीरियलमध्ये पण आहे तसं. अच्छा, टेलिसोपमध्ये. पण फिल्मचं असं आहे, की फिल्मचं शूट लगेच होतं. हं, 15 दिवस, 2 महिने हं, हं, हं. आणि सीरियलमध्ये तुम्हाला लवकर सुट्टी पण मिळत नाही आणि सतत चालू राहते ना ती. हां आणि शिफ्ट पण असते ना 12-12 शिफ्ट तासाची. असते. हो. सकाळी एकदम 7:00ला गेलं की डायरेक्ट रात्री हो. 7:00लाच. मग एक्झर्शन होतंय. त्यापेक्षा तर कुकू एफएमचे मी व्हर्टिकल केले ते खूप हार्ड. 3 दिवसात अख्खी शूट सीरीज झालं कंप्लीट. पाहिजे एक पूर्ण एपिसोड 3 दिवसात. बापरे! किती खूप एपिसोड असतात असे टोटल? खूप सारे असतील 10-12 कदाचित. पण ते हं. 3 दिवसातच एक स्टोरी कंप्लीट झाली पाहिजे. बापरे! एवढा? हां. मग किती तासाचा शूट असतो मग हा 3 दिवसाचा कंप्लीट व्हायला पाहिजे त्याचा तर? काहीच अंदाज नाही. तिथे रात्री 2 वाजताही पॅकअप होतं. सकाळी तुम्ही 6:00ला जा, नाहीतर 10:00ला जा. 3 वाजताही पॅकअप होतं. त्यांना 3 दिवसात स्टोरी कंप्लीट झालीच पाहिजे. बापरे! हं. एवढा प्रेशर असतो. खूप, 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 खूप शिव्या पण देतात.
मग तेव्हा कसं काय मोटिवेट ठेवायचं की अरे आम्ही एवढं सगळं म्हणजे शिकून. सीन करताना अ, म्हणजे पूर्ण हे होतं ना मग. ते होत नाही सीन असं कोणी ओरडलं तर. मला तरी नाहीच होत लवकर अच्छा. कोणी ओरडलं तर. पण हम्म. करावंच लागतं आता काय करणार. मग काय करता ते ओरडल्यानंतर कसं समजावता स्वतःला? आता काम करायचं आहे, वेगवेगळे लोकं मिळणार, ओरडत राहणार. कोणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डायरेक्टर मिळतात. कोणी हम्म. खूप चांगले असतात, समजावून सांगतात. हम्म. त्यामुळे अजून छान वाटतं करायला. हम्म. आणि कोणी-कोणी असे असतात, की असं वाटतं, "अरे बापरे! हे लोक" खडूस. हो, खूप इन्सल्ट करून बोलतात. हा का? हां. की तुला अक्कल नाही का एवढे शिव्या दिवस पण देतात. हा का? शिव्या पण देतात. पण तरी काम करावं लागतं. हां. कुठेही काम केलं तर ॲक्चुअली शिव्या देतच राहतात. म्हणजे ऑफिसमध्ये पण बॉस लोक ओरडतच असतील ना. मी हम्म. जॉब पण केलाय, तेव्हा पण ओरडलेत, पण इंडस्ट्रीमध्ये खूप डिसरिस्पेक्ट करून बोलतात काही-काही. अच्छा. हं. मग कुठला जॉब करायच्या आधी तू? मी पुण्यात 1.5 वर्ष होते ना, हा. तेव्हा मी 6 महिने एरोप्लेनचे पार्ट बनतात ना, हम्म. एन्फेनॉलमध्ये केलं होतं. अच्छा म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात? नाही, नाही, नाही. हा हा. तिथे पीसीमध्ये फक्त एंट्री मला जस्ट अच्छा. असंच डेटा एंट्री. एक्सपिरियन्स घ्यायचं होतं, सो मी केलं होतं असंच. अच्छा एक काहीतरी बॅकअप प्लॅन पाहिजे हां, म्हणून. असंच प्रोफ काय बोलतात ना रिझ्यूमसाठी असंच. हा रिझ्युमे बिल्ड हं. करायसाठी म्हणून. अच्छा. जस्ट असं 6 महिन्यासाठी घेतलं हम्म. होतं जस्ट. इंटर्नशिप सारखं. हं. पण त्याच्यानंतर मग तुम्ही इथेच कंटिन्यू करत केलं. हां. आता एखाद्याला जसं काम पाहिजे असेल ह्या इंडस्ट्रीमध्ये, कारण की इथं आता खूप हे झालंय म्हणजे कॉम्पिटिशन पण झालं आहे आणि सॅच्युरेशन जसं म्हणतात ना, की आता जास्त करून क्रिएटरला घ्यायला बघतात. हां, ते एक खूप डेंजर झालंय. ज्यांना ॲक्टिंग येते, हम्म. त्यांना घेत नाहीत. ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत, ज्यांना हम्म. ॲक्टिंगचं हे पण येत नाही, त्यांना घेतात ॲक्चुअली. हम्म. आता कोणी पण आपलं अ, स्वतःचाच फायदा पाहणार ना. त्यांना असं वाटतं यांना घेतल्यावर यांच्या फॉलोअर्समुळे प्रमोशन होईल. हम्म. सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल यांचा कंटेंट. त्यामुळे घेतात. जास्त लोक बघायला येतील असं. हां. पण मागं काय झालं माहिती आहे की सूरज चव्हाण जो बिग बॉसचा हां. विनर होता, त्याच्यानंतर काय त्याचे डायरेक्टर छोटा कोण एक मुलगा पण होता एक. आता आता पुढारी, छोटा पुढारी. थोडा पुढारी हा. तर सूरज चव्हाणच्या वेळी त्यांचे डायरेक्टर काय प्रोड्युसर नाव मिलिंद नाही. नाव विसरलो मी काहीतरी. हां, मी पण विसरले. जाधव होते कोणतरी, हा त्यांनी केलेला तो मूवी. झापूक-झुपूक असं हा काहीतरी ना? झापूक झुपूक नाव होतं त्या मूवीचा. तो तेवढे लोक नाही गेले ते बघायला थिएटरमध्ये तो मूवी. हां. मी पण नाही गेले. मग तर मग तेव्हापासून असं झालं की परत ते याच्यावर आले की ऍक्टिंग रिअल ऍक्टर पाहिजे, असं हां. परत चालू झालं होतं तेव्हापासून. बरोबर आहे ना, कारण ॲक्टर लोकांचाच मग रिस्पेक्ट राहतच नाही ना, है ना? हा. ज्यांनी एवढं मेहनत केली ॲक्टिंग क्लासेस किंवा खूप काही गोष्टी, त्यांना साईडला ठेवून प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे, हम्म. असं नाहीये. पण खरंच आहे का त्या व्यक्तीमध्ये असं काही, हम्म. जे लोकांना आवडेल, त्याला घेऊन काम केलं तर काही नाही वाटणार. हम्म. पण कोणाला पण घेऊन असं केलं तर मग कोणाला पण नाही. पण ज्याला, जसा एखादा क्रिएटर आहे ज्याला ऍक्टिंग येते तर त्याला घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. हं. बरोबर, जे जे दिसून येतंय, स्टँड आउट हं. करतोय त्याला घ्यायला हो. पाहिजे. मग तुम्हाला या गोष्टीचा वाईट पण तुम्ही पण क्रिएटर आहात ना, तुमचे चांगले हां, फॉलोअर्स आहेत. 1-1.5 हां. लाख तुमचे फॉलोअर्स आहेत, बरोबर? हां, ते मी आत्ता जस्ट Instagram जेव्हा ट्रेंडमध्ये आलं ना, तेव्हा हं. ते रील्स वगैरे बनवायला लागली. हं. नाहीतर आधी ॲक्टिंगमध्येच मी पण हे करत होते. अच्छा. हं. मग आता बोलतात ना, की फॉलोअर्स कमी आहेत म्हणजे हा तेवढा मोठा ॲक्टर. आता असं काही शूटचं आलं तरी पण इन्स्टा आयडी मागतात आधी. हं. फॉलोअर्स किती आहे? हं. 500 के असतील, 1 मिलियन असतील तर मग घेणार वगैरे अच्छा. असं बोलतात. हं. डायरेक्ट बोलतात तसं? बोलतात ना. ऑडिशन. इंडस्ट्री अशी आहे की डायरेक्टच बोललं जातं इथे. डायरेक्ट बोलतात. त्यांना काही त्यांच्याकडे खूप ऑप्शन असतात. हं. हां ना, मग ते बोलतात डायरेक्ट. खूप ऑप्शन असतात नाही म्हणजे त्यांच्याकडे. खूप आता खूप जण बनवतात रील्स. व्हायरल होण्यासाठी काही पण कसे पण कंटेंट वगैरे कसे पण बोल्ड वगैरे करतात ना. हं, हं. कंटेंट क्रिएटर. हं. आणि तुमचं स्वप्न काय आहे मेन? की तुम्हाला किती मोठं व्हायचं आहे ह्या इंडस्ट्रीत? व्हायचं तर आहे खूप मोठं, पण प्रयत्न करते आता. अच्छा. प्रयत्न करते म्हणजे काय करता प्रयत्न नेमकं? म्हणजे
करत राहते ॲक्टिंग, जे जसं काम आवडेल. मला प्रोजेक्ट आवडलं तर करते. हं. बोल्ड असेल असं काही स्टोरी, काहीमध्ये किस सीन वगैरे असतात ते मी करू शकत नाही. असे हं. खूप प्रोजेक्ट केलेत माझ्या हातातून. अच्छा. हां. किसिंग सीन हां, वगैरेसाठी. बेड सीन वगैरे हं. असले काही करत नाही मी. सो नाही पण आता जसे ॲक्ट्रेस झाले मोठमोठे, दीपिका झाली समजा. ते किती लेव्हलची, मी खूप तिथे, मी अजून काहीच नाही, नाहीये. नाही. माझे प्रश्न कंप्लीट होऊ द्या ना. जशी दीपिका झाली, त्याच्यानंतर अनुष्का शर्मा वगैरे. मग त्यांनी तर सगळे हे किसिंग सीन वगैरे, बेट सीन करून ते बनले मोठे ॲक्टर. हां. तर मग असं वाटत नाही की रिअलमध्ये तर ते नसतात ना. तर मग नाही. करायला पाहिजेत ते सीन असं वाटत नाही? नाही, मीच स्वतःच कम्फर्टेबल नाहीये त्या गोष्टींसाठी. मला नाहीच होणार म्हणून मी करतच नाही. जी गोष्ट मी नाहीच करू शकत, मी तिकडे लक्षच देत नाही ॲक्चुअली. अच्छा. हां. नाही पण असं वाटत असेल ना, की अरे यांनी तर केलं आणि ते रिअल नसतात ना, मेन तर ते कॅमेरासाठी असतात. रिअल रिअलच असतात. आता तिथे रिअलच सगळं एक्सप्रेस करावं लागतं ना असं. अच्छा. हां. काही फेक नसतं, सगळं रिअल असतं. अच्छा, फक्त सांगतात तेवढं, हो. की हे रे काही रिअल नाही. मलाही आता एक प्रोजेक्टसाठी आलं होतं. ते म्हणाले, की आपण चीट करू. मी बोलले, "चीट केलं तरी सगळ्यांना तर रिअलच वाटणार आहे ना." हां. माझ्याने नाही होणार मी बोलले. मग कुठला प्रोजेक्ट होता तो? हिंदी होती, एक फिल्म होती. हं. मी नाही केली मग. चीट करायचं म्हणजे तिथं चीट करायचं फक्त दाखवायचे होते ना, असे काही बोल्ड सीन वगैरे नव्हते ना? नाही, बोल्ड कदाचित एक गाणं होतं त्यामध्ये होतं. अच्छा. हं. पण चीट करायचं होतं म्हणून तुम्ही हं. केलंच नाही. हं. मग असं असेल तर मग खूप कमी काम भेटेल म्हणजे खूप. सिलेक्टिव्ह वाईज काम भेटेल. हं. तर मग कसं काम शोधायचं? हां, ॲक्चुअली असे तर खूप सारे प्रोजेक्ट गेलेत माझ्याकडून. ते मी करू शकत नाही म्हणून. पण मग मला नाही वाटत काही त्या गोष्टींचं. काही खंत नाही वाटत. कारण ज्या गोष्टीमध्ये मी स्वतःच कम्फर्टेबल नाहीये, तर मग मी काय करणार? काय करू त्या गोष्टी? हं. हां, पण ते एक झाली याची गोष्ट कामाची. मग दुसरं असतं, की आपल्याला फायनान्शियली पण बघावं लागतं, काही ना काही काम करावं लागतं. तेव्हा हां. पैसा येणार आणि आपण ग्रो करू. म्हणजे हं. एका ॲक्ट्रेसला ते मेंटेन करावं हं. लागतं. त्यांची बॉडी हे ते सगळं हं. बरोबर. स्किन केअर रूटीन वगैरे असतं. मग एवढा सिलेक्टिव्ह वर्क केला तर मग पैसे कुठनं कमवायचे नेमके? सध्या तरी म्हणजे माझ्या घरून आहे असा सपोर्ट. अच्छा. हां. त्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी करत राहतीये. हं. सो तसले सीन करत नाही, कारण घरातून पण अलाउड नाहीये मला तसं अच्छा. काही करायला. हं, हं, हं. आणि हे व्हर्टिकल सीरीजमध्ये पण भेटतात चांगले पैसे? हो. आणि डेली सोपमध्ये तर भेटतातच. हो. बरोबर ना. आणि हे सगळं करता-करता म्हणजे असं कधी वाटलंय का, की अरे आता हे सगळं तर वर्क करत नाही. हं. आता हे सगळं सोडून काहीतरी असा हां, नॉर्मल जॉब करायला पाहिजे. खूपदा वाटलंय मला. मग तेव्हा कसं समजावतात स्वतःला? मी बोललेच काही दिवस वाटतं, हं. थोड्या दिवसानंतर परत असं वाटतं, की एकदा ट्राय करूयात. होईल अच्छा, काहीतरी. अच्छा. परत-परत ट्राय कारण करूया. जॉब पण करून पाहिलंय ना मी. हां. तर जॉबपेक्षा तर हे बेटरच आहे असं. आणि म्हणजे तुमची आवड म्हणून नाही करत का तुम्ही एक प्रोफेशन म्हणून करता असं आहे? नाही, आवडतं ना, तर मला ॲक्टिंग आवडते. असं हं. काही नाही. छान वाटतं काम अच्छा. करायला. फक्त कोणी ओरडून बोललं, की थोडंसं दुःख वाटतं. हं. आणि सिलेक्शन होऊन पण परत असं कॉल येतो, की आता नाही, नेक्स्ट टाईम पाहू, नेक्स्ट ह्याच्यासाठी आता नाही झालंय तुझं. मग सोडून देते. वाईट वाटतं थोडंसं. हं. मग परत दुसरा प्रोजेक्ट घेता. हो. पण आता तुम्ही जेवढ्या सरळ गतीनं बोलता ना, की वाईट वाटतं थोडंसं, पण ते तेवढं थोडंसं वाटत नाही. ॲक्चुअलमध्ये ते जास्त खूप वाईट म्हणजे वाटतं. वाटतं 2-3 दिवस वाटतं, म्हणजे किती वाईट वाटलं असेल मला. 2-3 दिवस माझ्या माइंडमधून जात नाही, की मी असं काय करू, म्हणजे मी असं काय केलं? का नाही झालं? हं. असं वाटतं. आणि ह्या इंडस्ट्रीत आल्यावर असं होतं, की तुम्ही एकदम फेमस झालात तेव्हाच तुमचं काहीतरी चांगलं होईल. हां. जर तुम्ही ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज असला, तर मग तुम्हाला तेवढी फेम नाही भेटत किंवा प्रसिद्धी नाही भेटत. तर मग ह्या गोष्टीची भीती वाटते. हां, वाटते ना. हे खरंच आहे, पण तुम्ही जितक्या लोकांच्या नजरेत आहात तेवढं म्हणजे काम भेटणार नाही तर नाही. हे खरंच आहे ॲक्चुअली. फेम पाहिजेच म्हणजे हं. आणि फेम कामाने येईल. हां. पण तुम्ही काम पण कमी करता. मी फेमसाठी तसले सीन नाही करू शकत ॲक्चुअली. हां. माझ्या फ्रेंड्स म्हणतात पण, की असे असे कपडे घालून पण रील्स बनवायचे तरच व्हायरल होतील. मी बोलते माझ्याने नाही होणार. ते हं. मला खूप अनकम्फर्टेबल होतं. मी नाहीच करत. माझे मोरल वेगळे आहेत. हां.
आणि त्यासाठी मी काही नाही करणार म्हणून. मी बरोबर. थोडीशी वेगळ्या विचारांची आहे, ओल्ड. ओल्ड स्कूल. अच्छा, म्हणजे तुम्ही पूर्ण फॅमिली टाइप. हां. एकदम मोठं घर, नवरा हे सगळं. हां. बरोबर ना. पण ह्या इंडस्ट्रीत गेलेल्या लोकांना बोलतात की लग्नासाठी पण नंतर प्रॉब्लेम होतो. हो. तर मग त्याचा काही प्लॅन आहे तुमचा? मला तर इंडस्ट्रीमधला नवरा करायचाच नाहीये. का 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 पण का? कारण नाही, खूप नाही खराब होत. असतात. नाही, खराब नसतात. हं. मुलगा असो की मुलगी म्हणजे 100 मधून 10% असतील चांगले समजून घेणारे. पण खूप काही आता एवढं रिलेशन पाहते. हं. लग्न होतात एवढं भारी, काही दिवस राहतात छान. हं. लगेच वेगळे होतात. हं. लगेच दुसरी पाहतात किंवा हं. मुलगी चीट करते किंवा मुलगा. हं. मला नको वाटतं इंडस्ट्रीमधलं. मला सिंपल मुलगा पाहिजे. अच्छा, आणि बाहेरचा मुलगा सपोज तुम्हाला भेटला आणि त्यानं पण चीट केलं तर मग? हां, तरीसुद्धा म्हणजे असं आहे की इंडस्ट्रीमध्ये मग म्हणजे माझं असं आहे की मी कदाचित लग्न झाल्यावर नाही करणार इंडस्ट्रीमध्ये. हां. हां. सिंगिंग करणार मग तुम्ही. नाही. सिंगिंग पण नाही करणार. काहीतरी काहीच नाही दुसरं करणार. करणार. काम तर करतच राहायला पाहिजे. काहीतरी काही ना काही. बिझनेस उघडणार वाटतंय मग हां. तुम्ही. मोठे प्लॅन्स. हां. तर कारण नाहीच ॲक्चुअली मुलांना आवडत आपली वाईफ ह्या घरात प्रोफेशनमध्ये. नाहीये. हं. 4-4 दिवस बाहेर आहे शूट निमित्त. मग ते खराबच होतं नातं. मला अच्छा. असं वाटतं. का हवं असं वाटतं तुम्हाला पण? असं वाटतं मला. की ट्रस्टचा हे येईल, गॅप येईल खूप असं? सारं असं पाहिलंय ना, की होतात म्हणजे वेगळे. अच्छा, बाहेर असतात म्हणून ते. ह्या हं, इंडस्ट्रीतले मेनली. हं. हां. समजून घेणारा असेल तर नशीब, पण आता मला तरी वाटत नाही आत्ताच्या ह्यामध्ये कोणी समजून घेतं. मग तुम्हाला काही खूप एक्सपिरियन्सेस आहेत का असे तुमच्या लाईफमध्ये झालेले? की तुम्हाला कोणी असं धोका दिलेला किंवा तुम्ही खूप मनापासून त्याच्यावर हां, विश्वास हां. करत होता? मनापासून खूप केलंय प्रेम मी. हां, हो एकाच का? व्यक्तीवर. हां. कंटिन्यू 5-6 वर्ष एकाच व्यक्तीवर. पण खूप त्रास झाला मला. त्यामुळे मला आता प्रेमावर पण विश्वास नाहीये. हं. म्हणजे तो सेम इंडस्ट्रीचा होता? नाही, नाही. हं. इंडस्ट्रीचा नव्हता, पण ट्राय केलं त्याने थोडा दिवस. हं. माझंच रिलेटिव्ह आहे. हं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं, की अ, प्रेम करायला पाहिजे, पण स्वतःवर काय केलं पाहिजे. अति पण प्रेमात वेडं नाही झालं पाहिजे. हं. हं. आणि म्हणजे एक ते म्हणतात ना, माणसाने पहिले आधी स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. हां. कारण एखाद्याला एवढं दाखवून नाही दिलं पाहिजे, की आपलं तुझ्यावर किती प्रेम आहे किंवा माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. म्हणजे तो एकदम गृहीत धरतो आणि मग फॉर ग्रँटेड घेतो. हां, मग आपली किंमत किंमतच करत नाही. नाही करत अजिबात. त्यामुळे खूप बॅड एक्सपिरियन्स आहे मला. खूप डेंजर त्रास झालाय त्यामध्ये. अच्छा. मला तरी आता वाटत नाही. आधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. हं. मग आपोआप होईल प्रेम किंवा नशिबात चांगलं असेल तर राहील सोबत. अच्छा. स्टार्टिंगला म्हणजे सगळे चांगलेच असतात ना. मग नंतर हां, म्हणजे मुलगा असो की मुलगी जेव्हा एखाद्याला समजतं की हा आपल्याला सोडून कुठे जाणार नाही, हं. ह्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. हं. मग तो आपल्याला एवढं सीरियस नाही घेत. हं. नवीन-नवीन एकदा त्याच्या नजरेत येण्यापर्यंतच तो प्रेम दाखवतो, असं मला अच्छा. वाटतं. आणि एकदा नंतर एंट्री झाली की भूल जाओ. हां, नवीन-नवीन तर सगळेच असं दाखवतात ना, माझं खूप प्रेम आहे. हं. समोरच्या व्यक्तीला एकदा समजलं की आता ही व्यक्ती काय आपल्याला सोडून जाणार नाहीये कुठे, हां. तो कसाही वागतो. अच्छा. हां. म्हणजे कसाही काय वागायचा म्हणजे असं? खूप दुसऱ्यासोबत सेट व्हायचं नाही, असं? नाही, हां. नाही, नाही. मग? तसा त्रास नाही, पण असं तर नाही कधी आढळलं की दुसऱ्या वगैरे. हं. पण त्रास दिला म्हणजे आता कसं सांगू नाही, मी? सांगा ना. म्हणजे एका वेळी मी त्या व्यक्तीला 200, 200, 300 कॉल केले, तरी पण तो उचललं नाही. मोबाईल सायलेंट करून मस्त झोपून जायचा. 200, 200, 300, 300. मी मोबाईल चार्जला लावून कंटिन्यू कॉल करत राहायची. त्याचा हां. मोबाईल ऑफ होईपर्यंत. बापरे! हां. आणि खूप, खूप, खूप भयानक त्रास दिला त्याने मला. म्हणून आता म्हणजे आमचं बोलणं मी नंतर 7 महिनेपर्यंत बंद होतं. हं. मी जस्ट मूव्ह ऑनच व्हायला लागली होती, की परत एंट्री झाली. कशी एंट्री झाली वापस? म्हणजे मला असं वाटलं, की मी खूप वाट पाहिली हं. आणि नंतर मग मला असं वाटलं आता समोरच्या व्यक्तीला पण किती धरून ठेवणार ना. हं. मग त्याला मला कदरच नाही. हां, मी खूप खूप वेडेपणा केला ॲक्चुअली.
वाटेल ते मी भिंतीवर डोकं आपटून आपटून सांगितलं. अच्छा. खूप काही खूप केलं. प्रेम करते म्हणून. खूप, खूप केलं. खूप वेडेपणा केला. हां. अजून काय-काय वेडेपणा थोडंसं केले? भांडण झालं की डायरेक्ट त्याच्या घरी पोहोचायचे. इथून तर आता बसलं तर दुसऱ्या दिवशी पोहोचतात. हां. रात्री बसलं. पण ते सगळं करून पाहिलं मी. छत्रपती संभाजीनगरला तर नाही ना? नाही. हं, सगळं केलं मी. हं, पण मला असं वाटलं आता ठीक आहे बस. जास्त नाही पळायचं मागे. हं. पण हे अक्कल यायला पण खूप दिवस गेले. 6 वर्ष. अच्छा. 6 वर्ष होतं तुमचं म्हणजे 5 रिलेशन. वर्ष होते. हां. त्यामध्ये आम्ही 7 महिने मी बोलले नाही. हं, नंतर मी बोलले, "ठीक आहे." आता आपण माझ्या मनाला समजवलं, की आता झालोय आपण वेगळे. हं. परत आलं मग. मग काय बोलून आला परत तो? चुकी झाली माझ्याकडून, मला माफ कर. हां. मग मग मी वेडीच होते ना ऑलरेडी. मग हे केलं माफ. हो का? हां. अरे होता रहता है, आ जाओ असं? हां. मग परत भांडण झाली. मग मी बोलले, की "का माफ केलं मी याला?" हां. परत गेला 2 महिने. हं. मग परत आला. हां. मग परत घेतलं. हां. मग मला असं वाटलं, की मी मूर्ख आहे की काय? हां. मग मी मग आता आता मी बोलले, "बस." हं. हं, नाही. तिसऱ्यांदा. हां. मग ते तेवढं कसं काय समजवलं पण तुम्ही, की आता हा व्यक्ती गेलाच त्रास होतो आपल्याला खूप, मेंटली खूप त्रास होतो ना? खूप, खूप जास्त. मग घरचे विचारत असतील ना, "अरे काय झालं?" कारण घरचे त्यांना म्हणजे माहिती. सगळ्यांना माहिती आहे आमच्या घरात, त्यांच्या घरात, माझ्या घरात. अच्छा. सगळ्यांना तर माहिती आहे. माहिती नसतं तुम्ही बोललेच सगळं नसते इथं. असं सगळं आमचं लग्नाचं सगळं झालेलंच होतं फायनल घरामध्ये. हं. लग्नाच्या पर्यंत? हां. हो, खूप वाईट वाटलं असेल तर मग. वाटतं ना, खूप वाईट वाटतं. आताही त्या ट्रॉमामध्येच आहेस वाटतंय तू. नाही वाईट वाटतं, पण ठीक आहे. मला आता समजलंय स्वतःवरच प्रेम करायचं फक्त. कोणावर नाही. नाही. पण आता पण तुम्हाला प्रपोज वगैरे येत असतील ना? हां, पण मला येतात, पण माझी इच्छाच नाहीये. अच्छा. मनच नाही म्हणजे. नाही, कारण असं वाटतं, की नवीन-नवीन दाखवतात प्रेम आहे हं, आणि नंतर चेंज झालं तर कुठे परत त्रास करू मी? हं, म्हणून कामात लक्ष देते आता सध्या. हं. आणि मग कोणी प्रपोज वगैरे करतोय, मग काय बोलता तुम्ही त्याला? नाही बोलते डायरेक्ट. डायरेक्ट मग. एंगेजमेंट झालीये बोलते. अच्छा डायरेक्ट म्हणजे पत्ताच कट. काही हां, चान्सच नाही हां, त्याच्यापुढे, की हे बोलायचं, ते हां. बोलायचं असं काही नाही. एंगेजमेंट झाली अशीच बोलते डायरेक्ट. अच्छा. आणि मग तेव्हा म्हणजे कसं एक असतो ना, की आपण मूव्ह ऑन होतो इझिली. बरोबर? आधी मी झाले होते मूव्ह ऑन. हां. आता मला त्रास होतो. आता होऊ शकत नाहीये. म्हणजे अचानक आठवतं म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही कोणासाठी सोबत राहण्यासाठी स्वप्न पाहिलेलं असतं ना. हं, एवढं वर्ष त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतं. तुमचे इमोशन्स, तुमचा वेळ, प्रत्येक गोष्ट हं, त्याला देता आणि हं, तर अचानकच असं वागल्यावर त्रास होतो. हं. की आपण त्याच्यासोबत अख्खी लाईफ इमॅजिन मला करतो फक्त ना. एकच गोष्टीचं हं, वाईट वाटतं, की हं. जे मी वेडेपणा करत राहिले त्या 5 वर्षात त्यामध्ये असं मला कधीच दिसलं नाही. ते म्हणजे नाही समजलं. म्हणजे जेव्हा आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं ना, हं, आपण त्याच्याशी बोललो नाही तर एकदम एन्झायटी वगैरे होते हं, ना, हं, हं, हं. करमत नाही. हं. त्याला असं कधीच वाटलं नाही. मी सतत एकटीच विचार करते, का नसेल वाटलं? हां. खरंच प्रेम होतं, की मी फक्त आवडत होती, की फक्त सवय होती? मला समजत तेच नाही नाहीये. समजत. हां. कारण कारण की एका तर्फे खूप करतो माणूस. म्हणजे हं, तुमच्या साइडनं खूप जास्त होतं खूप. आणि त्याच्या साइडनं काही फरकच नाही त्याची पडत. मम्मी बोलायची, हां. "तू जर म्हणजे अ, ती जर मेली ना, तरी तुला सोडणार नाही." अच्छा. इतकी पागल. म्हणजे तू हां. कुठे जर गेलास ना दुबईला, तरी शोधून आणेल ती तुला. अच्छा असं सगळ्यांना बोलायची. माहीत होतं मी एवढी पागल होते. मग त्याचं झालं सगळं आता लग्न? स्टॉप केलं. नाही, नाही. नाही झालं अजून लग्न. मग आता होतंय बातचीत वगैरे? तेच ना आता काही दिवसांपूर्वी भांडण झालं आणि परत बोलणं बंद झालं. सो असं नाही व्हायला पाहिजे कोणत्याच नात्यामध्ये. हं. मग जेवढं ब्रेक घेणार तेवढं मग ते कमकुवत होत जातं. हां, प्रेम संपत जातं मग. हं. जर आता ठीक आहे, ते तुमचे झाले चांगले एक्सपिरियन्स पण आहे तुम्हाला. पण आताच्या पिढीमध्ये किंवा आताच्या जनरेशननुसार जर एखादं नातं टिकवायचं असेल माणसाला, तर त्याच्यात काय 1-2 गोष्टी त्यांनी बरोबर ठेवायला पाहिजेत, तेव्हाच त्यांचं रिलेशन खूप काळापर्यंत चालेल? हां, एफर्ट्स घेतले पाहिजे ना. हं, तुम्ही त्याच्यासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. हं, असं नाही की समोरची व्यक्ती तुम्हाला कॉल करते, रडते आणि तुम्ही झोपता बिंदास आणि मग सकाळी बोलताय हे ते. मला असं वाटतं जो व्यक्ती तुम्हाला रडताना सोडून देतो तो प्रेमच करत नाही तुमच्यावर. हं. है ना? कारण की त्याला कदर असती तर तो रडूनच मनवलं देणार. असतं. हो.
आणि समजावलं असतं त्यांना की नाही हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. प्रेमात रिस्पेक्ट पण गरजेचं असतं. हम्म. म्हणजे रिस्पेक्ट परत काय म्हणतात त्याला, काळजी पण घेणं काळजी गरजेचं असतं. घेणं गरजेचं असतं. हां. तेव्हाच ते नातं खूप दिवसापर्यंत तुम्ही चालेल. त्यांना भेटलात आणि तुमच्या म्हणजे आता समजा पुण्यात भेटलो आणि मी घरी निघाले मुंबईसाठी, हम्म. तर विचारलं पाहिजे कुठे पोहोचलीस किंवा पोहोचलीस की नाही, हम्म. है ना? कारण की 5-6 पुण्यावरून मुंबई येत आहे. 5-6 तासांचा प्रवास आहे आणि विचारलं पाहिजे एखादा कॉल मेसेज करून कुठे पोहोचलीस किंवा पोहोचलीस की नाही. हम्म. मग दुसऱ्या दिवशी किंवा मेसेज करून फक्त विचारणार पोहोचली की मेसेज कर. मी पोहोचली तर करणारच, पण तुझंही काम आहे ना विचारायचं, हा है बरोबर. ना? म्हणजे खूप वाईट दिवस काढलं वाटतंय. म्हणजे खूप काढलेत, खूप अतिशय. आणि मग एकदा आपल्याला कसं कुठला व्यक्ती पाहिजे असतो ना, तो भाव नाही देत तर अजून पाहिजे असतो. हां, मी खूप वेडी होते मी खूप. आता नाहीये. आता सांभाळलं तुम्ही स्वतःला. हां, आता मला वाटतं फक्त स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. फक्त स्वतःवर. हां, बाकी दुनियादारी काही नाही. स्वतःवर प्रेम केलं तरच लोकं आपल्यावर प्रेम करतील असं वाटतं मला. हा नाही बरोबर आहे है ना? ना. स्वतःला इम्पोर्टंट दिलं तरच समोरच्याला वाटेल नाही स्वतःवर किती हे करते. मग समोरचा पण थोडंसं हे हम्म. करेल ना. स्वतःची तुम्ही जेवढी काळजी घ्या तेवढं म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊ म्हणजे शकते. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, वेडेपणा करतो, रडतो. मग आपण स्वतःची तब्येत खराब करून घेतो, रात्रभर जागतो. हम्म. समोरच्या व्यक्तीला नंतर वाटतं काय ही मूर्ख आहे की पागल आहे. हम्म. असं पण झालंय माझं. अच्छा. हां, एवढं भारी लेवल पर्यंत हां. रात्रभर रडत होतात तुम्ही. हां, सकाळी 11 पासून तर पहाटे 5-6 वाजेपर्यंत. बापरे! कसं काय म्हणजे काय एवढं असं रिझन असायचं काही तुम्ही सतत रडत असायचे? मला स्वतःलाच माहिती नाही की असं काय होतं त्याच्याकडे? काय असं करायचे मी, की त्याला माझं इतकं वाटायचं. मग ठीक आहे, वाटत आहे ना, हं. माझं असं आहे, की तुम्हाला समोरच्या व्यक्तीसोबत राहायचं नाहीये ना, हं. तर डायरेक्ट सांगा, की नाही हं. राहायचं आहे ना. हं. तेवढा त्रास नाही होत. हो. पण मग यायचं, जायचं, यायचं, जायचं. मग मध्येच चांगलं बोलायचं, मध्येच गायब व्हायचं. मग हं. समोरची व्यक्ती पण कन्फ्यूज राहते. ऑब्व्हियसली. नेमकं ह्याला राहायचंय की जायचंय? आणि का असं वागतोय त्याचं कारण समजत नाही मेन. हां. मग त्याची मम्मी पण त्याला शिव्या द्यायची. "अरे तुला नाही राहायचंय ना, सांगून टाक तिला. हं. तुला नाही लग्न करायचं, सांगून टाक." हं. तो बोलायचा, "मला नाही करायचंय लग्न." थोड्या दिवसाने परत यायचा. हं. मग मला पण समजायचं नाही. की हा असं का करतोय? हं. मेन म्हणजे याला मी काही आताही एकटीच चालता-चालता बडबड करत असते, की हं. माझ्यासारखं प्रेम का नाही केलं त्याने? हां ना. असं विचार करते. आणि प्रेम त्यालाच होतं म्हणतात ना, जो वेड्यासारखं प्रेम करतोय. हां, नाहीतर ते तर कॉम्प्रोमाईज झालं, हां. की प्रेम खूप वेगळी गोष्ट आहे. कशी आहे ती आम्हाला सांगा. तुमच्या नजरेत काय आहे प्रेम नेमका? प्रेम म्हणजे म्हणजे एकदम समोरच्या व्यक्तीला स्वातंत्र्य देणं, है ना? हं. पण तुम्ही त्यांना देत नव्हता ना स्वातंत्र्य. देत होते ना. सतत कॉल करायचेत ना. हां, मग मला तेव्हाच समजलं ना, की कदाचित माझ्या कॉल मेसेजमुळे इरिटेट झालं की काय, म्हणजे आता पण तुम्हाला स्वतःची चुकी वाटते. असंच वाटतं. आपण ज्यावर प्रेम करतो ना, हां. आपल्याला असं वाटतं की आपलीच चूक आहे. त्यामुळेच कदाचित समोरचा आपल्याला सोडून गेलाय. अच्छा. तेव्हा पण आपण स्वतःलाच दोष स्वतःलाच देतो. दोष देतो. पण त्याची चुकी नाही बघत. आणि जेव्हा आपण खरंच प्रेमामधून बाहेर निघून मूव्ह ऑन होतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठे चुका केल्या. चुका केल्यात, कुठे थांबायला पाहिजे होतं. हं. तर मग मला असं वाटतं तेव्हाच का नाही थांबले मी? एवढा हं. उशीर का केला तेव्हा मी? समजत नाही ना. ते आपल्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी असते. दुसऱ्यांना सगळं दिसत असतं. आपल्याला दिसत नाही दिसत काही. नाही. आणि लोकं म्हणतात, "अरे असा का वागतो? याला समजत नाही का? हां. किंवा ही असं का वागते? हिला माझ्या समजत नाही का?" फ्रेंड्स पण बोलायच्या, की "सोडून दे. म्हणजे तू नाही राहू शकत हॅपी त्यासोबत." पण हां. मी बोलायची नाही. मी राहील. मी हां. कुठे ठेवेल, जंगलात ठेवेल, तिथे राहील सोबत. तिथे राहील. हां. पण एवढं काय तुम्हाला प्रेम झालेलं आहे असं? तोच पहिला आणि शेवटचा तोच. माझं असंच आहे. मी प्रेम असो, फ्रेंडशिप असो, हं. मनापासून केली, की मी माझ्या फक्त 2च फ्रेंड आहेत 12-15 वर्षांपासून. बापरे! मित्र कोणीच नाहीये माझं. अच्छा, सगळे फिमेल फ्रेंड दोन्ही. दोन्हीच आणि तोच माझा. मी त्याला सगळं मानत होते. अच्छा. हां. असं चालू राहिलं 10-12 वर्ष आणि त्या दोघींना म्हणजे तुमच्या मैत्रीत म्हणजे विश्वास आहे मैत्रीत? खूप. प्रेमात नाही पण मैत्रीत तर असेल ना? हो, हो. खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. हां. छोटी-छोटी गोष्ट शेअर करते मी त्यांना. अच्छा. हां. तुमच्या लाईफमध्ये किती इम्पोर्टन्स आहे फ्रेंडचं?
खूप सारं. कारण काही गोष्टी आपण आई-वडिलांना नाही सांगू शकत. हं, आपल्या नवऱ्याला, बॉयफ्रेंडला नाही सांगू शकत. हं, फ्रेंड्स समोर आपण सगळं सांगतो. ते पण तशी फ्रेंडशिप असेल तर. हं, नाहीतर काही-काही फ्रेंड्स असे असतात, फक्त तुमच्याशी कॉलवर चांगलं बोलणार, असं हं, दाखवणार की आपण फ्रेंड्स आहोत. हं. आणि नंतर त्या वेगळ्याच रिअलमध्ये वेगळ्या असतात. अच्छा. ॲक्चुअलमध्ये तसं नसतात. नाही. पण ते दाखवतात, की आम्ही खूप मस्त आहे हो. आणि तू समोर जातीयेस तर आम्हाला बरं वाटतंय. हो, पण हो. ॲक्चुअलमध्ये त्यांना चांगलं नाही वाटत. नाही. मग अशा पण फ्रेंड भेटल्या का काही? फेक फ्रेंड्स? भेटली आहे. एकच भेटली. हो. नशीब चांगले तुमचे. म्हणजे तिने काय कुठं धोका दिलेला तुम्हाला? धोका नाही म्हणजे त्या तुमच्या बॉयफ्रेंडला तर नाही सेट केलं तिने? नाही, नाही, हां, नाही. तसं तो असं आढळलाच नाही मला. हां. नाहीतर कदाचित मला त्याला सोडायला उशीर नसता झाला. अच्छा. म्हणजे हां, मी ते डायरेक्ट सहन नाही केलं. हकीकत मी दिसली सोडून असती दिलं ना? असतं लगेच. हां, की हा असं-असं करतोय मी काहीतरी तो. चीट नाही सहन करू शकत. सगळं सहन करू शकता हां. आपण. मग फ्रेंडशिपमध्ये कुठला वाईट एक्सपिरियन्स आला तुम्हाला? म्हणजे ती सांगायची मी बेस्ट फ्रेंड आहे, पण समोर वेगळी आणि पाठीमागे वेगळी. तिचं डोक्यात वेगळं विचार हं, माझ्याबद्दल आणि समोर सांगायची की बेस्ट फ्रेंड आहे. तेच वाईट वाटतं थोडंसं. हं, हं, हं. की म्हणजे एक त्याला काय म्हणतात, की एक वर्ड आहे ना, की होप्स देणे, की हां. नाही आपण हे करू, आपण ते करू, हे असं करू आणि त्याच्यानंतर गायब होऊन जाणे. आपण समोरच्याला बेस्ट फ्रेंड समजतो, पण समोरच्याचं पण कोणीतरी वेगळंच बेस्ट फ्रेंड असतं ॲक्चुअली. हं. आपण खरंच त्याच्यासाठी इम्पोर्टंट आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे ना, हां. है ना? आणि तो खूप वाईट वाटतं तेव्हा. प्रेमामध्ये असो किंवा फ्रेंडशिपमध्ये हां, हे तर खूप इम्पोर्टंट आहे पाहणं. आपण खरंच आहोत का त्याच्यासाठी तेवढे इम्पोर्टंट? हां, हां. आणि जेवढंच तेवढं पाहिजे. हां. एक म्हणजे कोणत्याही नात्यामध्ये एवढंही वाहून नाही गेलं पाहिजे, की स्वतःच हरवून गेलो आपण. आणि हां. मग नंतर म्हणजे मला असं वाटतं, की अपेक्षा नाही ठेवली पाहिजे हं. आणि ती पूर्ण झाली नाही तर मग त्रास होतो. अच्छा. हं. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्रास होत असतो. हं. आणि हे सगळं त्रास होऊ नये किंवा कुणाच्या लाईफमध्ये असे एक्सपिरियन्सेस आले, तर तसं त्याने कसं हँडल करायला पाहिजे किंवा तिने? मी तर एवढंच सांगेल, स्वतःवरच प्रेम केलं पाहिजे आणि एखाद्यावर जर प्रेम असेल तर एकदम आंधळा विश्वास ठेवून त्यात वाहून नाही गेलं पाहिजे, हं, है ना? नंतर जर समोरचा व्यक्ती चेंज झाला तर त्रास होतो मग त्यातून बाहेर निघण्यासाठी. हं. किती वर्ष जातात तरी बाहेर निघायला? मी म्हणजे मला माहीतच नाही किती 5-6 वर्ष झाले. हं. ते सांगितलं ना 7. नाही, पण 5-6 वर्ष तुमचं रिलेशन होतं ना. पहिल्या, दुसऱ्या 3 हं, फेजेस असतील. पहिले 2 वर्ष मस्त एकदम. हं. तिसऱ्या, चौथ्या ह्याच्यात थोडं मॉडरेट. इकडून थोडं, तिकडून थोडं. हां, मग 5व्या, 6व्यात पूर्ण एकदम कट ऑफवाला फेज असेल ना. हां. तर मग कसं आता मी अजून हा प्रश्न परत विचारतो, की आताच्या जमान्यात रिलेशन आणि प्रेम करायला पाहिजे, की याच्यापासून दूर ठेवून आपल्या करिअरवरच नाही, फोकस नाही. करायला प्रेम पाहिजे? खूप सुंदर गोष्ट आहे. प्रेम करायला पाहिजे, पण हं, समोरचा व्यक्ती पण आपल्यावर प्रेम तेवढं करतोय का? हं, तेवढे एफर्ट्स घेतोय का आपल्यासाठी, की आपणच त्याच्या मागे लागलोय हं, आणि आपण जेव्हा म्हणजे टेन्शनमध्ये आहोत किंवा हं. कोणतीही गोष्ट त्याला वाईट परिस्थितीत आहोत. हां, तेव्हा त्याला फरक पडतोय का? हे पण पाहणं गरजेचं आहे. नाहीतर मग तशा फ्रेंडशिपच्या किंवा तशा असं नाही की त्याला आपल्याशी बोलावसं वाटतंय, भेटावसं वाटतंय, तेव्हाच आपल्याला तो चांगलं बोलेल आणि हं. आपल्या वेळी आपल्यासोबत नसेल, तर मग त्या प्रेमाचा काय अर्थ आहे? हां, मग म्हणजे त्याची इच्छा आहे तर तो भेटणार. हां. पण तुमची इच्छा आहे तर तेव्हा तो, "अरे, मी इकडे आहे, मी हं. तिकडे आहे, मला हे काम आहेत, हां. मला ते काम आहेत." हे सगळं रिझन सांगून भेटणार नाही. हो. मग तो अजून मनस्ताप वेगळा असतो. हो. अरे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये म्हणजे खूप काही होऊन गेलं आहे ना? म्हणजे आम्ही तर 2-2 वर्ष भेटतच नाहीत. काय 1-1 वर्ष बोलता? भेटत नाही. अच्छा. हां. कुठं राहतो पण तो असा इंडियाच्या बाहेर? इंडिया पाकिस्तानमधलं तर नाही? स्पाय-बिय बनवून नाही, पाठवलंय नाही. काय तुम्ही? हां, नाही. हां. पुण्यापासून 2-3 तास पुढे आहे. अच्छा, सातारा वगैरे साईड. आता त्याच्या पुढे अजून अच्छा. हां. पण नाही त्याला रिक्वेस्ट प्रत्येक वेळी मीच केली, "मला भेटायला ये." हं, हं, हं. भेटून बोलणं पण फार गरजेचं असतं. हां, मग तेव्हाच नातं पुढे जाणार. हं, नाहीतर हे लाँग डिस्टन्स नाहीच टिकत हं. जास्त. नाहीच टिकत. हं.
आणि म्हणूनच तर तुमचं टिकलं नाही ना लॉंग डिस्टन्स होतं म्हणून. मग आता कदाचित. तुमच्या लाईफमध्ये कसं एवढं सगळे एक्सपिरियन्सेस होते रिलेशनचे, फ्रेंडशिपचे, त्याच्यानंतर तर अ, माझे रील्स पाहतात ना लोकं. मला बोलतात, "तुझं ब्रेकअप झालंय का?" हं, मी बोलते ब्रेकअपपेक्षा पण पुढचं झालंय ना मी भरपूर. बोलते, "नाही, मला आवडतात तसे रील्स." हां, पण आता हा पॉडकास्ट जाईल तर सगळ्यांना माहिती होईल ना. कधी ना कधी लोकांसमोर येतात खरी गोष्ट. हां ना आणि यायला पाहिजे. हां. कारण की कसं असतं माहिती आहे का, खूप साऱ्या मुली असतील, तशा तुम्हीच नाही, खूप साऱ्या मुली हे ऑलरेडी आता फेस करत असतील. फेस म्हणजे काही-काहींना सहन होत नाही, सुसाईड करतात आणि मलाही झालं होतं तसं हं, हं. एकदा. एकदा हं, नाही 2-3दा झालं होतं, हं, की आता मी मरून जाऊ का? मला सहनच होत नाहीये. मला हं, खूप त्रास होतोय, खूप आठवण येते आणि मी कॉल करू शकत नाही हं, आणि कॉल केलं तर ब्लॉक करणं. हं. ज्या लोकांकडून मी मोबाईल घेऊन कॉल केलाय, त्या लोकांना ब्लॉक केलंय. बापरे! एवढं गंभीर आणि ते सुसाइडल थॉट्स यायचे मग तिथनं कसं तुम्ही बाहेर काढायचे स्वतःला? मग मम्मीची, फॅमिलीची आठवण येते कारण मी हं. पटकन मरून जाईल. तो पण अच्छा. लग्न करून घेईल. माझी मम्मी आयुष्यभर मला आठवून रोज-रोज आठवून मरत राहील. मग त्यापेक्षा एकदाच मेलं परवडलं. हां, मग मला असं वाटलं की नको असं पाऊल उचलायला. हं, हं, हं. त्यात फॅमिलीची कारण काय की चूक आहे? आई-बाबाला त्रास ना. हां, असं एखाद्याच्या प्रेमात पडून जीव नाही द्यायला पाहिजे. हं, त्रास होतो. हं. त्रासचा सामना करायला पाहिजे. करायला पाहिजे. हां. तेवढं माणूस मजबूत बनत जातो. हां, शिकायला मिळतं ना हं. नेक्स्ट टाईम. आणि ह्या सगळ्या तुझ्या एक्सपिरियन्सच्या तुझ्या ॲक्टिंग लाईफमध्ये मग काही होतो तुला फायदा ह्याचा? फायदा जसं की? जसं की म्हणजे इमोशन्स असतात ना खूप तेव्हा. हां, तेव्हा हायपर ॲक्टिव्ह इमोशन्स असतात. तर मग तू ॲक्टिंग वगैरे करायला जातेस तर त्या गोष्टी आठवून तू आठवतं मी. हो, रडतेस हो. काय? खूपदा झालंय असं. अच्छा. हां. आणि म्हणजे तुला त्याचा फायदाच होतो ना मग इनडायरेक्टली. हां. मग तू रडण्याचे सीन जास्त करत असते वाटतं. मला तसेच जास्त ऑफर येतात म्युझिक व्हिडिओचे. हां. हां. की चेहऱ्यावरनं तू खूप मासूम दिसतेस. आणि बोलतात सॅड इमोशनल सीन छान करते तेच कर तू. सॅड आणि इमोशन तू सीन जास्त करतेस त्यामुळे. हं. आणि सगळ्यांना तुझा कंटेंट आवडतो पण खूप मस्त. हां. पण जशी तू कंटेंट देतेस मला वाटलं पण काही नाही काही तुझ्या लाईफमध्ये असेल म्हणजे बॅक ऑफ द माइंड स्टोरी की काहीतरी हिच्याबरोबर घडलं असेल. पण तू तुझ्या करिअरवर पण फोकस करतीयेस. हां. कंटेंट क्रिएशन पण करतेस, ॲक्टिंग पण करतेस, बरोबर? आणि हे एक्सपिरियन्स शेअर करायसाठीच नाही का आम्ही लोकांना बोलवतोय. हां. कारण की हे रिलेटेबल असतात. ज्यांना याच्यासोबत रिलेट करतात. मे बी ते ह्या सिच्युएशनमध्ये असतील, तर ते कसे बाहेर पडतील, जसं तुम्ही बाहेर पडलात, की तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस हां, केल्यानंतर. मला असं वाटतं की ब्रेकअप झाल्यावर किंवा एखादा व्यक्ती सोडून गेल्यावर त्याला हं, विसरण्यासाठी लगेच दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात नाही पडायला पाहिजे. हं. है ना? आपल्या बरोबर. करिअरवर, आपल्या कामात लक्ष हं, दिलं पाहिजे. हं, आपण पुढे जाऊन अजून खूप काही करू शकतो. कारण त्या समोरचा व्यक्ती सोडून गेलाय म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडून हं. परत त्याने पण तसंच केलं तर मग त्यातून बाहेर निघायला बाहेर त्रास खूप होईल. त्रास होतो. हां. हं. तर हे सगळे लोकं शेअर नाही करत. तुम्ही इथं आलात आणि फ्रीली हे सगळं आमच्यासोबत शेअर केलंत. मेनली मी म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, की हा पॉडकास्ट खूप डीप आहे आणि त्यांना पाहायला पाहिजे. आता मी सगळ्यांना हा प्रश्न विचारतो, की तुम्हाला येऊन इथं कसं वाटलं? आणि हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान म्हणजे मनातल्या गोष्टी लवकर बाहेर येत नाहीत. पण ते हं, असं सांगता-सांगता निघून जातात आणि खूप काही बोलून गेले मी. हं. असं मला आवडलं, छान वाटलं. छान वाटलं माझ्यासोबत भेटून. हो. सो थँक यू सो मच. तुम्ही इथं आलात, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात. मी मनापासून प्रार्थना करतो, की तुम्हाला खूप काम भेटायला पाहिजे. हां. तुम्ही खूप मोठी सेलिब्रिटी बना आणि परत आमच्या पॉडकास्टला या. हो, ठीक आहे? नक्कीच. तर थँक यू सो मच मयंक. आपण भेटू पुन्हा कामासाठी. ओके? हो. या थँक यू सो मच. थँक्स फॉर कमिंग.